प्राध्यापक, प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणी आणि उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजचा हा कार्यक्रम केवळ औपचारिक सोहळा नाही, तर विचारांचा, नेतृत्वाचा आणि सामाजिक जबाबदारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। ज्ञान, प्रामाणिकता आणि प्रशासकीय दृष्टिकोन यांची सांगड घालणारा हा GLS अर्थात गेस्ट लेक्चर सिरीजचा मंच आज एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीने समृद्ध झाला आहे। मित्रांनो, इंजिनिअरिंग आणि प्रशासन ही दोन क्षेत्र वेगळी वाटली तरी त्यांचा पाया समान आहे। विश्लेषण क्षमता, समस्या सोडवण्याची वृत्ती आणि दूरदृष्टी आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात तांत्रिक ज्ञानासोबत प्रशासनिक समज असणं अत्यंत आवश्यक आहे। याच दृष्टीने आजचा आपला हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्यासोबत उपस्थित आहे एक प्रभावी प्रशासकीय अधिकारी, दूरदृष्टी असलेले नेतृत्वकर्ते आणि युवकांसाठी प्रेरणास्थळ डॉक्टर किरण कुलकर्णी सर। ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून सध्या भाषा आणि सांस्कृतिक विभाग येथे सचिवपदी कार्यरत आहेत। सरांनी आपली कारकिर्दी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत प्रशासनात उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला आहे। त्यांचं उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी महानगरपालिका प्रशासन, आदिवासी विकास आणि क्षमता विकास अशा विविध क्षेत्रात महत्त्वाची नेतृत्वाची पदे पार पाडली आहेत। त्यांच्या कार्यशैलीत निर्णय क्षमता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो। विकास, सुशासन आणि परिणामकारक अंमलबजावणी यासाठी ते विशेष ओळखले जातात। त्यांचे स्वागत करण्यासाठी मी माननीय डायरेक्टरांचे विनंती करतो। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा प्रवास आपण केवळ त्यांच्या पदावरून नाही, तर त्यांच्या विचारांमधून, संघर्षांमधून आणि अनुभवांमधून ओळखतो। आता आपण थेट संवादाच्या स्वरूपात सरांकडून ऐकणार आहोत त्यांचा जीवन प्रवास, UPSCची तयारी, प्रशासनातील अनुभव आणि योग्यांसाठी मार्गदर्शन। कार्यक्रमाची पुढील सूत्रे मी तपस्वी रेडेकर यांच्याकडे सोपवतो। सर्वात आधी नमस्कार सर, तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद। तर मी पहिला प्रश्न असा विचारते की आपल्याला अष्टपैलू हा शब्द माहीत आहे, पण आपल्या बाबतीत तो शब्दही कमी पडेल इतके बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत आपलं। पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की या सर्व पैलूंमधला तुमचा सर्वात आवडता पैलू म्हणजे कोणता? म्हणजे त्याला आपण आपले पहिले प्रेमही म्हणू शकता। सर्वात आधी मला इथं बोलवल्याबद्दल आभार मानतो संयोजकांचे आणि तुमच्या सगळ्यांशी संवाद सुरू करतो। मला असं सांगण्यात आलं आहे की मला संवाद करायचा आहे आणि त्याच्यासाठीचा विषय इथे लिहिलेला आहे। विषय मराठी भाषा, इतिहास, संस्कृती आणि संवर्धन। प्रामुख्याने या विषयावरती आपण बोलूया। त्यामधून माझ्या वैयक्तिक काही गोष्टी निश्चितपणे पुढे येतील आणि जरी मॅडमनी आता सुरुवात केलेली असली
तरी मला सुरुवातीला ज्या काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत त्या मी आधी सांगतो आणि मग आपण या प्रश्नाचे उत्तर देऊया. ठीक आहे? रामराम मंडळी. एवढाच आवाज आहे. रामराम मंडळी. अशी गंमत अशी झाली, मी जयपूरला गेलो होतो, जयपूर लिटरेचर फेस्टिवलला, आणि तिथे देशभरातून जगभरातून लोक आले होते आणि असंच बोलायला म्हणून उभा राहिले. आणि इंग्रजीतून बोलायचं होतं कारण जगभरातले लोक होते, पण मला काही मराठी चेहरे दिसले आणि म्हणून मी माझी सुरुवात केली रामराम मंडळी. तो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मराठी माणूस कुणाला म्हणायचं, तो जो रामराम मंडळीला रामराम मंडळी असं उत्तर देतो तो मराठी माणूस. ही सोपी व्याख्या आहे, सोपी आहे. आणखी एक क्रायटेरिया आहे, तोही आपण लगेच बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जो माणूस हे शब्द ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराज की, आपोआपच त्याला प्रयत्न नाही करावे लागत, तोंडात येतं जय, तो मराठी माणूस. तर मराठी माणसाच्या या दोन व्याख्या आपण पाहिल्या, राईट. आणि आपण सगळे मराठी संस्कृतीचे पाईक आहोत, मराठी भाषेचे पाईक आहोत, लेकरं आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जे काही मी एक अर्धा पाऊण तास 1 तास आपल्याशी बोलणार आहे त्याच्याकडे बघावं. काही प्रश्नोत्तरं पण आपण घेऊ, पण मला वाटतं प्रश्नोत्तरं फारच पर्सन स्पेसिफिक होती आणि माझ्या वैयक्तिक वाटचालीची माहिती तुम्हाला माझ्या पर्सनल वेबसाईटवरून सुद्धा मिळू शकेल. त्याच्यासाठी आपण हा वेळ कशाला जास्त घालवायचा, म्हणून मी काही गमती जमती तुम्हाला सांगणार आहे मराठी भाषेच्या. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला मी एक छोटीशी फिल्म, 10 मिनिटाची फिल्म आहे, ती आपण बघूया आणि ती बघितल्यावर त्या फिल्मबद्दल पण मी बोलणार आहे आणि इतरही गोष्टी बोलणार आहे. एवी प्लीज.
आवडली का फिल्म? कोणत्या भाषेत होती? भाषा नव्हती, पण किती पॉवरफुल पद्धतीने कंटेंट पोहोचवलं होतं की नाही? ही गोष्ट खरी आहे की पॉवरफुल कंटेंट पोहोचवायला भाषाच पाहिजे असं काही नाही, हे सिद्ध करणारी फिल्म होती. म्हणून ही मुद्दाम आधी दाखवली. या फिल्मशी कॅनेडियन फिल्म आहे आणि याच्याशी भारतीय कनेक्शन आहे. याचं जे म्युझिक आहे ते पंडित रविशंकर आणि चतुरलाल. रविशंकर सतार आणि चतुरलालचा तबला. आणि म्युझिकचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही पाहिलं असेल, जो प्रभाव पडतो ना तो म्युझिकमुळे पडतो. ते म्युझिक आपलं इंडियन आहे आणि फिल्म कॅनडाची. आता असा विचार करा की ही खुर्ची कशाचं प्रतीक आहे? आपण म्हणजे तो माणूस असं गृहीत धरा. खुर्ची कशाचं प्रतीक आहे? ती फिल्म इतकी महान आहे, इतकी ग्रेट आहे, जागतिक पातळीवरची आहे की आपण जसा जसा विचार करू त्याचं प्रतीक ती खुर्ची वाटायला लागेल आपल्याला. इतकी महान फिल्म. महान कलाकृतींचं हे वैशिष्ट्य असतं की जो तो आपला आपला विचार जो करतो ना त्याला ते फिट बसतं. मी जेव्हा ही फिल्म पाहिली आणि आत्ताच्या काळात ही फिल्म बघतो, मी ही फिल्म जवळपास 60-70 वेळा तरी पाहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस तेवढीच एन्जॉय केली आहे. कारण नवीन नवीन अर्थ कळतो त्याच्यातून. हे कलेचं बलस्थान आहे, कलेचा प्रभाव असतो. मी काय अर्थ लावला, मला काय वाटलं सांगू का? ती खुर्ची म्हणजे आपल्या मराठी भाषेचं प्रतीक वाटलं. मराठी भाषेचं असंच झालेलं आहे. अतिशय प्रेमाची जवळची गोष्ट असते ना, त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. ती आहेच असं आपण गृहीत धरतो आणि मग आपण तो माणूस खुर्चीशी वागतो तसं वागतो. भाषेला काय पाहिजे आहे हे आपल्याला कळतंय का? आपण तसे वागतोय का? हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मुद्दाम ही फिल्म दाखवली. मग आपण शिवरायांचा जय जयकार केला. काय काय माहिती असतो शिवरायांचं? किल्ले माहिती असतात, पराक्रम माहिती असतो, स्वराज्य उभं केलं हे माहिती असतं, अनेक गोष्टी माहिती असतात. मग सिंहगडाचं काय झालं नाही का, अफजल खानाला कसं मारलं, सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण मी तुम्हाला आत्ता शिवाजी महाराजांचा एक वेगळा कर्तबगारीचा मुद्दा सांगणार आहे आणि विशेष म्हणजे तो भाषेबद्दल आहे. शिवाजी महाराज हे ज्ञानेश्वर, तुकाराम, म्हाईंभट किंवा मोठे मोठे जे लेखक होऊन गेले त्यांचं जेवढं प्रचंड काम आहे तेवढंच प्रचंड काम शिवाजी महाराजांचं मराठी भाषेबद्दल. शिवाजी महाराज हा असा पहिला राजा ज्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. म्हणजे राज्य कारभारात वापरायच्या मराठी भाषेच्या शब्दांची यादी. त्या काळात 1300 पेक्षा जास्त मराठी शब्द. त्याचं कारण तेव्हा सगळीकडे बोली भाषा होती ना. राज्य कारभाराला प्रमाण भाषा पाहिजे. त्यामुळे अमुक या शब्दाला प्रमाण भाषेत काय म्हणायचं, राजभाषेत काय म्हणायचं, हा पहिला प्रयोग शिवाजी महाराजांनी केला. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जेवढी महत्वाची, तुकारामांची गाथा जेवढी महत्वाची, तेवढाच शिवाजी महाराजांचा राजव्यवहार कोश महत्वाचा. आणि म्हणून आमच्या मराठी भाषा विभागातर्फे आम्ही जगभरात वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथले मराठी भाषिक भेटायला येतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जवळपास 111 देशांमध्ये मराठी भाषिक आहेत चांगल्या संख्येने. आणि त्यांनी तिथं मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवलेली आहे त्यांच्या पद्धतीने. मग त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला नको. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही या सगळ्यांचं आता एक नेटवर्किंग करतो. आत्तापर्यंत 42 देशातल्या 76 शहरांमधनं मराठी मंडळ ही तयार झालेली आहे आणि तिथे आपलं त्यांच्याबरोबर काम चालू. म्हणजे मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही, भारतातली एक भाषा नाही, जागतिक पातळीवर.
आणि जागतिक पातळीवर जाण्याचं दुसरंही कारण सांगतो, तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण आपली भाषा ही जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने 10व्या क्रमांकाची भाषा आहे. जगामध्ये 6,500पेक्षा जास्त भाषा आहे अधिकृत. बोली भाषा वेगळ्या आहे. या अधिकृत भाषांमध्ये आपली 10व्या क्रमांकाची भाषा. आणि मी जसा जसा या भाषेचा अभ्यास केला ना, मलाच नवीन गोष्टी कळल्या. मी चकित. जगातल्या इतर कुठल्याही भाषेत नाही अशी वैशिष्ट्ये आपल्याकडे आहेत. एक दोन गंमत म्हणून सांगतो, खूप आहेत, तेवढं सांगत बसलो तर त्यातच 2 तास जातील. एक दोन वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. दिवाळी अंक कुठल्याही भाषेत निघत नाहीत. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत 400हून जास्त दिवाळी अंक गेल्या 100 वर्षाहून जास्त काळ प्रकाशित होते. दरवर्षी दिवाळी अंक निघतात. ही प्रथा दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही, हे फक्त आपल्या मराठी भाषेत. आणखी एक गंमत सांग, मराठी भाषेतला एक कवी आहे आणि त्या कवीच्या कविता त्याच्या तो जिथे राहिला तिथे रोज संध्याकाळी त्याच्या 16 कविता म्हटल्या जातात गेल्या 300 वर्षापासून. असं कुठल्याही भाषेत नाही. असा कोण कवी आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्या कवीचं नाव आहे समर्थ रामदास. रामदासांच्या ज्या आरत्या आहेत ना, या कविता आहेत, मराठी कविता आहेत. त्याचे शब्द तुम्ही विचार करून बघा. आणि या कविता आरत्या म्हणून गेली 300 वर्ष सज्जनगडावर संध्याकाळी नियमाने म्हटल्या जातात. असं कुठल्याही भाषेत नाही. आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. एवढंच नाही, विश्वकोश. जगातल्या 6,500 भाषांपैकी फक्त 50 भाषा अशा आहेत ज्याच्यामध्ये विश्वकोश तयार झालेला आहे. त्यात आपली मराठी भाषा आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 1960 पासून त्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या निधनापर्यंत 15 खंड तयार झाले. विश्वकोश म्हणजे ज्ञानकोश. जगातलं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. विषयवार नोंदी आहे. त्यांचं निधन झाल्यावर त्यांनी जे नियोजन केलं होतं त्या पद्धतीने आपल्या मराठी भाषा विभागाने 20 खंड पूर्ण केले. आणि ते खंड पूर्ण झाल्यावर आता त्याचं अपडेशन, अद्ययावतीकरण प्रचंड मोठं काम. तुम्ही जर विश्वकोश ऑनलाईन सर्च केला ना तर तुम्हाला त्याचं काम किती मोठं आहे हे लक्षात येईल. हे आपल्या मराठी भाषेत आहे आणि असं फार कमी भाषांमध्ये आहे. आता ऑनलाईनचा विषय निघाला आहे म्हणून ते सांगतो. सध्या ऑनलाईन आणि डिजिटल मराठी आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा इथे LLM वरती काम चालू आहे असं मला कळलं. लार्ज लँग्वेज मॉड्यूल महाराष्ट्रात असं 3-4 ठिकाणी काम चालू आहे. भाषिणी म्हणून जे केंद्र शासनाचं ॲप आहे त्यांचंही काम चालू आहे. भाषिणीमध्ये एकूण 37 भाषांचं स्पीच टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू टेक्स्ट आणि टेक्स्ट टू स्पीच अशा सगळ्या फॅसिलिटी आहेत. 37 भाषा आहेत, त्याच्यात मराठी भाषा. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, प्रत्येक भाषेचे साधारण 40,000 शब्द भाषिणी ॲपमध्ये फीड केलेले आहेत आणि ते वाढत चाललं. बरोबर. आमच्या असं लक्षात आलं की मराठी भाषा विभागाने याच्यात नवीन वेगळं काहीतरी मराठीसाठी करायला पाहिजे. आम्ही काय केलं सांगू. आपल्या भाषा संचालनालयाने म्हणजे शासनाने आतापर्यंत 29 परिभाषा कोश काढलेले. परिभाषा कोश म्हणजे समजा अभियांत्रिकी याची परिभाषा कोश जर तुम्ही पाहिला तर अभियांत्रिकीमधले इंग्रजी जे शब्द आहेत त्याला मराठी प्रतिशब्द असे 29 विषयांवरती काढलेले. वाणिज्य आहे, शेती आहे, असे अनेक विषय आहेत. त्या सगळ्या परिभाषा कोशातल्या शब्दांची संख्या होते 3 लाख. आम्ही ते 3 लाख शब्द उचलले आणि भाषिणीमध्ये टाकले. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की मराठी भाषेचे जास्तीत जास्त शब्द तिथे आहेत. त्यामुळे मराठी भाषेची गुणवत्ता, डिजिटल परफॉर्मन्स वाढलेला आहे. आता दुसरी अडचण आहे ती तुम्हाला सांगतो, तर तुम्ही मदत करू शकाल. मी मग बोललो सरांना. दुसरी अडचण काय माहिती का. आता स्पीच टू टेक्स्ट जर करायचं असेल किंवा स्पीच टू स्पीच करायचं असेल तर मराठीचा मुद्दा काय आहे.
आपला सोलापूरचा माणूस वेगळ्या भाषेत बोलतो की नाही, हेल वेगळा असतो की नाही. नागपूरचा आणखी वेगळा बोलतो, खानदेशातला आणखी वेगळा बोलतो, पुण्याचा वेगळा बोलतो, कोकणातला वेगळा बोलतो. आता स्पीच टू टेक्स्टला तो वेगळा टोन कळला तर पाहिजे. तो कळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तो कळण्यासाठी वेगळ्या वेगळ्या अशा टोन्सचे, वेगळ्या वेगळ्या भागातल्या, खेड्यापाड्यातल्या अशा टोन्सचे नमुने, सॅम्पल्स आपल्याला रेकॉर्ड करायला पाहिजे आणि ते भाषिणीला द्यायला पाहिजे. आम्ही ते गोळा करतोय, तुम्ही सुद्धा देऊ शकता. असे आपण जेवढे जास्त सॅम्पल्स देऊ तेवढे आपल्या मराठी भाषेची त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरची ताकद वाढणार आहे. आणि मग ट्रान्सलेशन, स्पीच टू स्पीच असेल, स्पीच टू टेक्स्ट असेल, हे अधिक चांगल्या पद्धतीनं होईल. कारण आज सोलापूर आणि नागपूर यांचा टोन वेगळा असल्यामुळे त्याची गडबड होते. तर ही अगदी साधी साधी गोष्ट आहे. त्या गोष्टी आपण मराठीसाठी करू शकतो. आपण तर अभियंते आहोत आणि अभियंते नेहमी नवीन क्षेत्र धुंडाळत असतात. मग आता अभियंत्यांनी राष्ट्राची बांधणी केलेली आहे. म्हणजे सर विश्वेश्वरय्यांपासून अनेक इंजिनियर्सनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं, मोठे योगदान आहे. त्याच्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. आता वेळ आली आहे ती भाषेमध्ये आणि पुढचा शब्द अवघड, संस्कृतीमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. आता इंजिनियरने भाषा आणि संस्कृतीमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, काय करायचं? आता मी सांगितलं भाषेचं. आणि संस्कृतीचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सणवार साजरे करणं, फेटे बांधणं, नाही का, लेझिम खेळणं एखाद्या दिवशी, म्हणजे संस्कृतीत कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. संस्कृती कोणती आहे बरं, काय आहे आपली? आपण फक्त सणवारांना आणि या पोशाखाला संस्कृती समजायला लागलोय की काय, असं मला कधी कधी वाटतं. तसं नाही, आपलं खूप खूप मोठं ते आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. ते काय आहे हे समजणं कठीण आहे बरं का, पण अशक्य नाही, सोपं आहे. थोडं सिस्टमॅटिकली गेलं तर ते समजेल. मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेच की कशी समजून घेता येते संस्कृती. मराठी संस्कृतीच्या बद्दल बोलायचं तर आहेत खूप गोष्टी, पण एक गंमत सांगतो तुला. आपल्या मराठी भाषेला 2300 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे, नोन ईस्ट. पहिलं मराठी शब्दांचा उल्लेख असलेलं पुस्तक म्हणजे गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हा धार्मिक ग्रंथ नाही, तो लोककथांचा संग्रह आहे. आणि तो कधी लिहिला गेला? इसवी सन पूर्व 300, 2300 वर्ष झाली. त्याच्यामध्ये मराठी शब्द आहेत. तिथून मराठी भाषा, ज्ञात मराठी इतिहास सुरू होतो. त्याच्या आधी पण असेल. तेव्हा त्या काळी मराठीला महाराष्ट्री प्राकृत असं शब्द होतं, असं त्या भाषेला म्हणायचं. त्यानंतर त्या भाषेला अपभ्रंश भाषा असं म्हणायला लागलं. आणि नंतर ज्ञानेश्वराच्या काळापासून त्याला मराठी भाषा असं म्हणायला लागलं. हा प्रवास म्हणून तर अभिजात दर्जा मिळाला ना आपल्याला. भारत सरकारने आपल्याला अभिजात दर्जा दिला, तो याच्याचमुळे दिला की इतक्या नवीन गोष्टी झालेल्या आहेत, इतकं जुनं असून सुद्धा अजून टिकलेलं आहे आणि ते चांगलं आहे. त्यातली गंमत सांगतो. इसवी सन 780 मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधी 500 वर्ष, एक पुस्तक लिहिलं गेलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कुवलयमाला. पुस्तकाचं नाव होतं कुवलयमाला आणि ते लिहिलं होतं उद्योतन सुरी या विद्वानाने. आणि त्याने त्याच्यामध्ये इसवी सन 780 त्याने त्याच्यामध्ये मराठी माणसाची वैशिष्ट्य सांगितली. त्याचं पहिलं म्हणणं असं आहे की मराठी माणसं ही काळी सावळी आहेत. दुसरा शब्द तो वापरतो ती धट्टमुट्ट आहे. धट्टमुट्ट म्हणजे धडधाकट, सशक्त आहे. तिसरं तो म्हणतो अतिशय सहनशील आहे. चौथा शब्द तो म्हणतो अभिमानी आहे, त्यांना अभिमान असतो. आणि पाचवा शब्द जरा अडचणीचा आहे पण योग्य आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण मी सांगणार आहे. तो पाचवं सांगतो कलहशील म्हणजे भांडखोर आहे. त्याने केलेलं वर्णन आहे.
780 मग आता सहनशील आहे आणि कलहशील आहे. सहनशील पण आहे आणि भांडखोर पण आहे. जमत नाही ना. असंच काय, सहनशील असेल तो भांडखोर कसा असेल आणि भांडखोर असेल तो सहनशील कसा असेल. पण हे दोन्ही आहे असं तो विद्वान म्हणतो तेव्हापासून. त्याचं कारण असं की मराठी माणूस सहनशील आहे. पहिल्यांदा तो विचार करतो आणि एखादा मुद्दा एकदा पटला की मग त्याच्यासाठी तो विचारपूर्वक भांडायला सुद्धा कमी करत नाही. त्या अर्थाने तो कलहशील आहे, अभिमानी आहे. ही आपली वैशिष्ट्ये आहेत. इसवी सन 780 मध्ये सांगितलेली आजही लागू पडतात. मग ही वैशिष्ट्य घेऊन पुढच्या काळात आपण कसे वागणार आहोत, अभियंते कसे वागणार आहेत, काय करणार आहेत, काय दाखवणार आहेत. संस्कृती पाळायची म्हणजे नक्की काय करायचंय. तर मी तुमच्यासाठी 4 मुद्दे लिहून आणले. म्हणजे एवढं माझ्या लक्षात राहणार नाही, मी लिहून आणले. मला काय वाटतं, मला जे वाटतं ते लिहिलंय बरं का. हे कुणी दुसऱ्याने लिहिलेलं नाही. मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. तर मला काय वाटतं, संस्कृती आपली अभियंत्यांची कशी आहे, कशी असायला पाहिजे आणि मराठी भाषा, मराठी संस्कृतीशी जर इमान राखायचं असेल तर अभियंत्यांनी कसं वागलं पाहिजे, त्याचे 4-5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मला असा वाटतो तो म्हणजे फाउंडेशन पक्क पाहिजे, मूलभूत पाया पक्का पाहिजे. अभ्यास पाहिजेच. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास नाही, समाजाचा अभ्यास. कारण संस्कृती म्हणजे समाजातल्या माणसांचा एकमेकांशी संबंध. त्याच्याबद्दलचा काहीतरी विचार पाहिजे, अभ्यास पाहिजे. विचार असणं महत्वाचं, अविचार नको. आणि म्हणून मी हे का म्हणतो तर एक अभंग आहे, म्हणजे एक अभंग आहे, अभ्यासाची प्रकट व्हावे. अभ्यास असेल तरच बोलणं ना, नाहीतरी झाकोन असावे. नाहीतर तुम्ही बोलू नका, नाहीतरी झाकोन असावे. प्रकट होऊन नासावे, हे बरे नाही. म्हणजे प्रकट झाले, अभ्यास नाही, काहीतरी बडबड केली आणि त्याच्यामुळे समोरच्याला वाटलं याला काही समजत नाही तरी बोलतोय, हे चांगलं नाही. हे आपल्या मराठी संतांनी लिहिलेलं आहे 500-700 वर्षापूर्वी. ही मराठी संस्कृती आहे. तसं आपण आहोत का? आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही विचार करून बोलतो, काहीतरी आपलं कानावर आलेलं किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून शिकलेलं फॉरवर्डवाले असे आहोत. अभ्यासाची प्रकट व्हावी ही संस्कृती आहे, ते आपण पाळायला पाहिजे. दुसरं म्हणजे मेहनत, हार्डवर्क. आता हार्डवर्कची गंमत आहे बरं का. अलीकडे काय झालंय, जे आहे पूर्वीच्या काळापासून अलीकडे जरा जास्त दिसायला लागलंय. आपलं की नाही स्वतःवरती जास्त प्रेम असतं. म्हणजे प्रेम कशावर असायला पाहिजे, स्वतःच्या कामावर प्रेम असायला पाहिजे. ओके. आपलं काय झालंय, आपल्याला कामातल्या स्वतःवरती जास्त प्रेम असतं. तर या वाक्याचा अर्थ समजून घ्या. आपल्या कामावर प्रेम पाहिजे, कामातल्या स्वतःवरती प्रेम असायची गरज नाहीये. नाही तर मग तो आत्मप्रौढी होते, स्वतःमध्येच रममाण होतो. ती आपली संस्कृती नाहीये. आपण आपल्या कामावर प्रेम करणारे मेहनती लोक आहोत. पुढचं जरा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे सहिष्णू आहोत, सहनशील. दुसऱ्याचं म्हणणं काय आहे हे आधी समजून तो घेऊ. आम्हालाच काहीतरी बोलायची घाई झालेली असते, दुसऱ्याच ऐकून घेतो का नाही घेत आपण. आणि कित्येकदा तुम्ही पाहिलं असेल बघा की दुसरं काहीतरी बोलत असतो, तो बोलताना तो काय बोलतोय हे आपण ऐकतच नसतो, तर त्याच्या बोलण्यावर आपण काय बोलायचं ह्याचा विचार करत असतो. अरे आपण काय बोलायचं पुढचा मुद्दा आहे, आधी तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे, समोरच्याचं मत तर ऐकून घे, तो असं का म्हणतोय, काय म्हणतोय. ही जी सहिष्णुता आहे ना, ही आपल्या संस्कृतीत आहे आणि आपण ती मला वाटतं अलीकडच्या काळात थोडं विसरत चाललोय. तर जागवण्याची गरज आहे.
विचारपूर्वक भूमिका घेणे. आता कित्येकदा नवीन मुलांशी बोलताना मलाही असा अनुभव आलाय की अमुक याच्याबद्दल तुझं मत काय? तर नाही, माझं काही मत नाही. तुला माहिती नाहीये का? नाही, माहिती आहे. तर तुझं मत काय त्याच्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे, मराठी माणसाच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की मतच नसण्यापेक्षा मतभेद परवडले. तू विरुद्ध मताचा असला तरी हरकत नाहीस, माझाच आहेस. पण तुला मतच नाही, ह्याला काय अर्थ आहे? आणि माहिती असू नाही, म्हणजे माहितीच नसेल तर मत नसणं मला मान्य आहे. माहिती आहे आणि तरी मत नाही तुला, असं कसं होऊ शकतं? काही विचार करतो का नाही? चुकीचं असेल ना मत, हरकत नाही. इतरांची मतं ऐकून दुरुस्त होऊ शकतात. हे करतो का? आपली संस्कृती ती आहे, ही मला दिसलेली संस्कृती आहे. आणि शेवटचा मुद्दा जो मला दिसतो तो म्हणजे विभूती तुझेपेक्षा विचार महत्वाचे. म्हणजे शिवाजी महाराज की जय आपण म्हणतोय. शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं काम माहितीये. ज्ञानेश्वर महाराज माहितीये, त्यांचा दृष्टिकोन माहितीये. महात्मा फुले माहितीये, दृष्टिकोन माहितीये. मग आम्ही किंवा इथं आत्ता आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा छायाचित्र मी पाहिलं. फार मोठा माणूस, महाराष्ट्रामध्ये डोंगरा एवढी माणसं होऊन गेली. म्हणजे शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तर कर्तृत्वाचे हिमालय आहेत. अशी अनेक लोक होऊन गेली. मग त्यांच्या फोटोला हार घालणे याच्या पलीकडे आपण काही विचार करतो, त्यांचं समजून घेतो. तर मराठी संस्कृती हे समजून घेतो. तर माझा जो अतिशय अवघड विषय होता इतिहास, संस्कृती आणि संवर्धन, या सगळ्याबद्दल मी थोडक्यात बोललेलो आहे असं मला वाटतं. विचार करा आता तुझ्या प्रश्नाकडे वैयक्तिक. तुझ्या प्रश्नातला पहिला भाग असा होता, काय काय परत एकदा वाच. तर माझा प्रश्न असा होता की आपल्याला अष्टपैलू हा शब्द माहिती आहे, पण आपल्या बाबतीत तो कमी पडेल इतके बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आपले. पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्याला स्वतःतला यातला कोणता पैलू सर्वात महत्त्वाचा वाटतो, म्हणजे जवळचा आहे. त्याच्या पुढे एक वाक्य होतं. हा, म्हणजे हवे तर आपण त्याला आपले पहिले प्रेमही म्हणू शकता. जरा जास्तच शब्द वापरलेले आहेत माझ्याबद्दल. अष्टपैलू, अष्टपैलू म्हणजे काय? अष्ट म्हणजे 8, पैलू म्हणजे डायमेन्शन्स. ज्याच्या व्यक्तिमत्वाला प्रॉमिनंट अशा 8 डायमेन्शन्स आहेत. व्यक्तिमत्व इतकी खुजी असतात की त्यांना एक डायमेन्शन सुद्धा नसतं. ते डायमेन्शन सोडून कधी असं कधी तसं असं करणारी लोक असतात, त्याला डायमेन्शनच नसतं. आणि तुम्ही सांगताय मला 8 डायमेन्शन्स आहेत, तसं काही नाही आहे. मी काही एवढा नाही. अष्टपैलू वगैरे मुळात मी नाहीच आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरा शब्द तुम्ही वापरला अष्टावधानी. अष्टावधानी म्हणजे 8 ठिकाणी एका वेळेस लक्ष देणारा. नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मी एका वेळेस एकाच ठिकाणी लक्ष देऊ शकतो, मी अष्टावधानी नाही. तुमचे दोन्ही दावे मी फोडून काढतो. आता तुम्ही पहिलं प्रेम विचारलेलं आहे. पहिलं प्रेम मनापासून सांगू का? पहिलं प्रेम माझी भाषा, मराठी भाषा. मी मनापासून प्रेम करतो, मनापासून. म्हणजे खुर्ची होती ना मगाच्या फिल्ममध्ये, त्या खुर्चीशी त्या माणसाचं कसं नातं होतं. कधी भांडण झालं, कधी मारामारी झाली तरी त्याच्या आणि एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर होता. मला असं वाटतं की मराठी भाषेचं आपल्या सगळ्यांबद्दल असंच प्रेम आहे आणि आपलं पण आहे, ते जाणवत नाही. माझं तरी आहे. आणि माझं किती प्रेम आहे याची गंमतच सांगतो तुम्हाला. ही गंमत अशी आहे, मला सवय काय होती माहिती का लहानपणी, कोणताही मराठी शब्द वाचला किंवा ओळ वाचली की उलटी करून पण वाचायची.
हे मला माहीत आहे असं वाचलं तर मी हे आ कही मा लाम असं मी लगेच म्हटलं. मी सवय लागली. आत्ता सुद्धा अजून सुद्धा मी ते करू शकतो. उलटं वाचतो, खूप मजा येते. मग एक मी गाणं म्हणतो. ते कोणतं गाणं आहे तुम्ही ओळख. माझा आवाज काही चांगला नाही, प्लीज बेअर विथ मी. हां, चना रे रामो तना बचाडा चना रे रामो चना लाकाळा का सपू का लाज पिंजरे बथेन बथेन तळ्यात तिचं नारे ताजी तुळी पा जवी ते देडा वलपूर असा चना चना रे रामो तना बचाडा कळलं का? नाच रे मोरा आंब्याची. ही गंमत आहे. किंवा आपल्या मराठी भाषेतली काही वाक्य जी एकाच अक्षराने सुरू होतात. प्रत्येक शब्द एकाच. काका काकूवर कावले कारण की काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले. मजा आहे की नाही? किती मजा आहे. किंवा अशी काही वाक्य आहेत की जी सरळ वाचली उलटी वाचली तरी सेम. चिमा काय कामाची, उलट करा. चिमा काय कामाची. तो कवी डाळडा विकतो, तो कवी डाळडा विकतो. ती होडी जाडी होती, ती होडी जाडी होती. तेच रामाला भाला मारा, रामाला भाला मारा. खूप बोलते. इंग्रजीमध्ये असं मला एकच वाक्य सांगतो. नेपोलियनने म्हटलेलं, एबल वॉज I सॉ एल्वा. असं एकच वाक्य इंग्लिशमध्ये. मराठीत असे अनेक वाक्य आहेत. तर फार गमती जमती आहेत मराठी. तर माझं पहिलं प्रेम हे मराठी भाषा आहे. आणि म्हणून मी एक वाचक आहे. मी स्वतः काही लिखाण करतो. याच्यावर माझं सर्वाधिक प्रेम. त्यापेक्षा प्रेमाचं आणि महत्त्वाचं दुसरं काही नाही. आणि मी भाग्यवान आहे की मला जे आवडतं तेच मला नोकरी म्हणून करायला आत्ता मिळालेलं आहे. मराठी भाषा विभागाचा सचिव आहे. म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याची एक संधी, त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी ही मिळालेली आहे. याच्यापेक्षा भाग्य काय असतं? जे आवडतं ते करायला मिळणं याच्यापेक्षा भाग्य नाही. आणि म्हणून आपल्याला काय आवडतं आहे हे आधी लोकेट होणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा लोकेट झालं की तेच करावं. पण मघा सांगितलेले 5 मुद्दे लक्षात ठेवा. आणखी काही प्रश्न आहे? जास्त विचारत नाही, शेवटचा एक घेऊ. उन्नत भारताचे स्वप्न बघणारे या आमच्या तरुण मित्रमैत्रिणींना तुम्ही तुमच्या अनुभवातल्या पोतडीतून म्हणजे असं सर्वात मौल्यवान असं कोणता अनुभव द्याल आणि सल्ला द्याल? बापरे, मी सल्ला देणार म्हणजे कठीणच काम आहे. मला वाटतं मी मघा सल्ला दिलाच. मी 5 गोष्टी सांगितल्या ना, त्या 5 गोष्टी पाळून त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करा. तुम्हाला खरं मी अनुभवातून सांगतो. तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल बघा, एका महापुरुषाची गोष्ट की आता कधी वेगळ्या वेगळ्या महापुरुषांच्या नावाने सांगितली जाते. कोणी रामदास स्वामींच्या नावाने सांगतं, कोणी तुकाराम महाराजांच्या नावाने सांगतं, कोणी इतिहासाचार्य राजवाड्यांच्या नावाने सांगतं. पण ती महापुरुष असं आपण म्हणून. त्यांच्याकडे एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली 5-6 वर्षाची. त्या बाईने तक्रार केली की हा मुलगा गूळ फार खातो, इतका गूळ खातो ज्याचं नाव. त्याची गूळ खाण्याची सवय बंद व्हायला पाहिजे, मी जर सांगा. तर हे काय म्हटलंय, आता काहीच नाही, 15 दिवसांनी ये. 15 दिवसांनी घेऊन आली. मग त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं. त्याला सांगितलं, बाळ गूळ खाऊ नये बरं. ती बरी गेली आणि बाळाचं गूळ खाणं बंद झालं. बाईंनी विचारलं की हे तुम्ही पहिल्या दिवशी का नाही सांगितलं? त्यांनी उत्तर दिलं की मला स्वतःला गूळ खाण्याची सवय होती, मी स्वतः नियंत्रण करू शकतो का? मी चेक केलं, मी 15 दिवस टाळलं, मग मला सांगण्याची एक नैतिक अधिकार प्राप्त झाला, म्हणून मी सांगतोय. त्याच धर्तीवर मी सांगतो तुम्हाला.
की मी जे 5 गुण सांगितले त्या पद्धतीनं वागणं आत्ताच्या काळात सोपं नाही. होय, मी सुद्धा पूर्णपणे तसा वागू शकत नाही. अनेक अडचणी येतात, पण एक न की माझा प्रयत्न प्रामाणिक असतो, हटत नाही. मराठी माणूस आहे, हटायचा काही संबंधच येत नाही, प्रयत्न सोडायचा नाही. तर तू म्हणते तसा सल्ला माझा हा असेल की त्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करा. अडचणी येतील, येऊ दे, काही बिघडत नाही, अंतिमतः पुढे जाईल. मी आत्तापर्यंत प्रयत्न करताना काही कमी अडचणी आल्या का, कमी त्रास झाला का, कमी अवहेलना झाली का, अनेक गोष्टी झाल्या. पण आपण आपल्या फंडामेंटल्सवरती जर ठाम असू तर होतं. डरायचं काम नाही. गव्हर्नमेंट ऑफिसर म्हटल्यावर अनेक जणांना करप्शन आठवतं. गव्हर्नमेंटमध्ये करप्शन खूप आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. काही अंशी ते खरं पण आहे, काही अंशी खोटं आहे. त्याचं कारण असं, गव्हर्नमेंट ही एक अवाढव्य यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये जर चांगले लोक नसते ना तर काहीच घडलं नसतं. आपण जेव्हा असं सरसकट म्हणतो ना गव्हर्नमेंट ना फार भ्रष्टाचार आहे, खरं नाही येत आहे. कारण सगळेच भ्रष्टाचारी असते तर कुणीच काहीच काम नसतं केलं. पण सकाळी पाणी येतं ना आपल्याकडे वेळेवर, ट्रॅफिक पोलीस उभा दिसतो ना रस्त्यात, जो तो आपापल्या परीनं आपलं आपलं काम करतोय म्हणून चाललंय. आणि अशी लोक जास्त आहेत, अशी लोक जास्त आहेत. तसं होण्याचा प्रयत्न करा. आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. त्याच्या गोष्टी कानावर येतात, TRP वाढवणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये येतात की ज्याच्यामध्ये काहीतरी असा ट्विस्ट असतो, स्विंग असतो, त्याच्याकडे अट्रॅक्शन जातं. ते कसं आहे माहिती का, दारू प्यायल्याने झिंग येते, दूध प्यायल्याने येत नाही. दूध प्यायल्याने ताकद येते. आपण कुठल्या दिशेनं जायचं हे बघा. आपलं मोराल कसं टिकेल, आपला चांगुलपणा कसा टिकेल, माणसाशी माणसासारखं वागण्याची आपली तयारी किती टिकेल, ती आजूबाजूच्या अनुभवांनी ती कलंकित होऊ देऊ नका. ती संस्कृती आहे. आणि म्हणूनच संस्कृतीचं संवर्धन करायचं असेल भाषेच्या माध्यमातून तर या पद्धतीनं जावं असा माझा सल्ला आहे. थँक्यू. येस, काही प्रश्न डायरेक्टली विचारू शकता तुम्ही सरांना. येस, बोर झाले असतील नाही विचारा. येस, there are no wrong questions. विचारा. हां, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. तर त्या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी मराठी भाषेला आणि महाराष्ट्र शासनाला बऱ्याचशा अडचणींचा सामोरा करावा लागला. तर त्या अडचणींचा बद्दल तुम्ही सांगू शकाल का? बघा, अभिजात दर्जा म्हणजे काय हे थोडं 1 मिनिटात समजून घेऊ, मग आपण अडचणींकडे जाऊ. केंद्र शासनाची ती योजना आहे भाषा विकासासाठी सहाय्याची, अर्थसहाय्याची. त्या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी भाषेला अभिजात दर्जा लागतो. अभिजात दर्जा कधी मिळतो याचे काही निकष आहेत. 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा पाहिजे. तेव्हाचं भाषेचं स्वरूप आजपर्यंत बदललेल्या स्वरूपात का होईना पण टिकलेलं पाहिजे. मध्ये खंड असू शकतात, असे त्याचे काही क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियामध्ये मराठी भाषा बसली आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. माझं थोडं मत एक वेगळं आहे बरं का, मी ते जाहीरपणे अनेक ठिकाणी मांडलं पण आहे. केंद्र शासनाने अभिजात दर्जा देणं म्हणजे खरं तर मराठी भाषेच्या अभिजातपणावरती त्यांनी फक्त शिक्का मारला आहे. दर्जा देणारं कोणी असूच शकत नाही. तर मराठी भाषा अभिजात मी अभिजात होतो आणि अभिजात आहोत आणि अभिजात राहणार आहोत. केंद्र शासनाने ते त्या योजनेसाठी मान्य केलं,
एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे त्यातल्या अडचणी वगैरे त्या सगळ्या तांत्रिक अडचणी होत्या, त्या आज ना उद्या दूर होणारच होत्या. आपल्याला माहिती होतं की नाही आपली भाषा आली होती. केंद्र शासनाला जेव्हा ते कळलं त्यांनी लगेच दर्जा दिला. त्यामुळे अडचणी बिडचणी फारशा काही असल्या तरी त्या महत्वाच्या नव्हत्या. सर, मी नगरचा आहे, वेदांत आवटी नाव आहे माझं. मला असं विचारायचं होतं की आम्ही जे पुण्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाकी भागातील लोक आहेत, जसं नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, तर आम्ही मराठी बोलताना ना आमची एक डायलेक्ट बाहेर येते. तर ज्यावेळी आम्ही असे ऑफिशियल इंटरव्ह्यू वगैरे घेऊ त्यावेळी आम्ही भाषाशुद्धीकरण करायला हवं की आम्ही आमच्या भाषेतच विचारायला हवं. आणि एक दुसरा प्रश्न होता, ज्यावेळी आम्ही हिंदी किंवा इंग्लिश बोलायला जातो ना त्यावेळी रिजनल ॲक्सेंट बाहेर येतं. तर मग ते इम्प्रूव्ह करायला काय करायला हवं? फार फार सुंदर प्रश्न. खरंच काय याच्यावर थोडा बोलू का सविस्तर? मला आवडेल विचार सांगायला. मराठी भाषेमध्ये 216 बोली भाषा, 216. जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बोली भाषा असणाऱ्या फार कमी भाषा आहेत बरं. त्यात आपली आहे 216 बोली भाषा. जेव्हा गाथा सप्तशती लिहिला गेला 2300 वर्ष, आणि त्याच्यानंतर सुद्धा जे काही अपभ्रंश भाषा, प्राकृत महाराष्ट्र भाषा, इव्हन आपण ज्याला ज्ञानेश्वरकालीन भाषा म्हणतो, मध्ययुगीन, या सगळ्यामध्ये आपल्याला बोली भाषांचा, जे लोक जे बोलत होते त्याचा प्रभाव जाणवतो. काही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कारणांमुळे असं झालं की संस्कृत भाषा ही ज्ञानाची भाषा असं त्या काळात गृहीत धरलं. आता जसं इंग्रजीला ज्ञानाची भाषा, संस्कृतशी जे मराठीचं नातं आहे तेच आता इंग्रजीशी मराठीशी नातं आहे. आणि मग राज्यकारभार करण्यासाठी काहीतरी प्रमाण भाषा लागते. ही प्रमाण भाषा नेहमी तयार करावी लागते, जी शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोशामध्ये केली ती लागते. ही प्रमाण भाषा कशासाठी आहे? ही प्रमाण भाषा एक तर ज्ञाननिर्मिती किंवा राज्यकारभार याच्या सोयीसाठी आहे. पण राज्यकारभार कशासाठी करायचा, प्रमाण भाषा कशासाठी निर्माण करायची? तर लोकांसाठी. आणि लोक तर बोली भाषा बोलतात. आता अलीकडे जरा शब्द वेगळा आहे पण समजून घ्या. अलीकडच्या सपाटीकरणाच्या काळामध्ये म्हणजे युनिफॉर्मिटी सगळीकडे येते, सगळीकडे. गावं वेगळी दिसतच नाही. पूर्वी प्रत्येक गाव वेगळं दिसायचं, आता नाही. कारण इथं तसेच बोर्ड्स असतात मल्टीनॅशनल कंपन्यांचे, सगळं सारखंच असतं. हे गाव आणि ते गाव यातला फरकच कळत असत. ते सपाटीकरण सुरू झालं ते भाषांच्या बाबतीत सुद्धा आहे. तर हा काळ होता, मी होता म्हणतोय कारण तो नुकताच संपत आलेला किंवा संपलेला काळ आहे की जिथं हिंदी आणि इंग्लिशला महत्त्व, आणि पुण्याच्या बाहेर गेलं, पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा म्हणायची पद्धत आहे. प्रमाण भाषा आहे असं नाही. प्रमाण भाषा ही पुस्तकांमध्ये आहे. पुणेरी भाषेला जरी प्रमाण भाषा म्हणत असलं तरी बाहेरच्या बोलीभाषा या सुद्धा मूळच्या आहेत, ओरिजिनल आहेत. त्यांनी तसंच खरं तर राहायला पाहिजे. म्हणून तू जो इम्प्रूव्ह शब्द वापरला तो मला काही मान्य नाही. आहे तसं राहायला काहीच हरकत नाही. एक मधला एक काळ असा गेला बरं की प्रमाण भाषेला फार जास्त महत्त्व आलं. आता वरती बसलेलो होतो सरांबरोबर, तेव्हा चर्चा झाल्या की अभियांत्रिकी शाखेतले अनेक शब्दांचे मराठी प्रतिशब्द एवढे अवघड आहेत की ते वापरणं कठीण जातं. आता मला अभियंत्यांचं माहीत नाही, पण मी इयत्ता 6वीत असताना स्पायनल कॉर्ड याला मराठी प्रतिशब्द होता पश्च मस्तिष्क पुच्छ. अवघड का? तर संस्कृतचा प्रमाण भाषेवरती असलेला प्रभाव. आता खरं म्हणजे त्याला पाठीचा कणा हा आपल्या बोली भाषेतला शब्द आहे, तो आपल्याला काय हरकत आहे? तर आम्ही आता मराठी भाषा विभागातर्फे आमच्या 29 परिभाषा कोशांमध्ये संस्कृत प्रचूर
आणि अप्रचालित असे जे शब्द आहेत त्याच्या जागी बोलीभाषातले शब्द इन्सर्ट करतोय. त्यामुळे बोलीभाषा जी आहे ती कायम ठेवायला हरकत नाही, ती ठेवायला पाहिजे. प्रमाण भाषेला महत्त्व असण्याचा आणि इंटरव्ह्यूमध्ये प्रमाण भाषा वापरली नाही म्हणून नापास करण्याचा काळ आता संपत आलाय किंवा संपलाय. तुमच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व आहे भाषेपेक्षा. तुम्ही शब्द कोणता वापरता याच्यापेक्षाही तुम्ही विचार काय करू शकता याला जास्त महत्त्व आहे. विचार करायला भाषेची मदत होतेच, पण कोणत्या भाषेची? तर आपल्या बोलीभाषेची, आपल्या मातृभाषेची, त्याची मदत होत असते. परकीय भाषा शिकायला पाहिजेच, हरकतच नाही, पण त्याच्यामध्ये उत्कृष्टता गाठणं ही एक वेगळी कला आहे. पण त्याचीच गरज आहे सक्सेसफुल होण्याची अशी काही आवश्यकता नाही. एक दुसरा मुद्दा फक्त सांगतो मग थांबतो. आपण बघा ॲपबद्दल बोललो, भाषिणी ॲप आहे किंवा इतर अनेक ट्रान्सलेशनचे ॲप्स आहेत, बरोबर. अशी ॲप्स आहेत की समजा दुसऱ्या राज्यातला एखादा समजा केरळ राज्यातला एक व्यक्ती महाराष्ट्रात आला, दुकानदाराकडे गेला आणि त्याला काही खरेदी करायचं आहे. त्याला मल्याळीच येतं, दुकानदाराला फक्त मराठीच येतं. मग हा व्यक्ती त्याला म्हणणार की मला काय 10 मीटर कापड पाहिजे, असं काहीतरी त्याला विचारेल. तर हा मल्याळीतनं बोलला तरी मोबाईल ॲपमध्ये त्याचं जस्ट इन टाइम ट्रान्सलेशन ते मराठीत दुकानदाराला ऐकू जाऊ शकतंच. असं तर आत्ताच आहे. म्हणजे आता या भाषा इम्प्रूव्ह होत आहेत, अजून एक वर्षभरात फार फाईन ट्युनिंग होईल आणि ट्रान्सलेशन्स परफेक्ट येतील. मग असं जर झालं तर भाषा तुमची कोणती आहे दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही तुमच्या भाषेत बोला ना, बोली भाषेत बोला, मराठीत बोला. प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे याची गरज नाही, ते दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट होणार आहे. त्याच्याशी मघाचा मुद्दा आता सोडून बघा. मग मी जे म्हटलं की वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातले हे टोन्स हे रेकॉर्ड करून ती सॅम्पल्स जेवढी जास्त जातील तेवढा तुम्ही त्या टोनमध्ये बोललात तरी ट्रान्सलेट होणार आहे इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की या पुढचा काळ आपल्याला जी जवळची भाषा वाटते, आपली जी भाषा आहे आणि अर्थातच ती मराठी आहे, मग ती प्रमाण भाषा आहे का बोली भाषेतला शब्द आहे याचा विचार करण्याची गरज नाही. हे सगळं मिळून मराठी भाषा आहे. अगदी इतर भाषांमधले शब्द सुद्धा आपण मराठीमध्ये सहजी घेतलेले. आता रेल्वे हा शब्द, रेल्वे शब्द मराठी आहे का इंग्रजी? इंग्रजी. माझं म्हणणं तो मराठी शब्द आणि हे मी व्याकरण दृष्ट्या सिद्ध करू शकतो. सांगू, रेल्वे म्हणजे त्याचं जे जेंडर आहे ते इंग्रजीमध्ये इट आहे आणि मराठीमध्ये ते रेल्वे म्हणतो का? ती रेल्वे. म्हणजे आपण त्याला स्त्रीलिंगी केलेलं, जेंडर त्याचं स्त्रीलिंगी आहे, राईट. मग जो शब्द इंग्रजीमध्ये इट आहे मराठीमध्ये तो शी झाला, मग हा शब्द तर मराठी झाला ना, तो इंग्रजी कुठे राहिला? रेल्वे मराठी शब्द आहे. असे इतर भाषांमधले शब्द यायला पाहिजे, हरकत नाही काही. फक्त कानाला ऑड नको वाटायला. तुम्हाला सांगतो मराठी भाषा गोड आहे. कानाला ऑड न वाटणारे इतर भाषांमधले शब्द सुद्धा वापरायला हरकत नाही आणि बोली भाषांमधले शब्द तर वापरायलाच पाहिजे. आणि टोन आपला जो कोणता आहे, खानदेशी टोन असेल तर खानदेशी, नागपुरी टोन असेल तर नागपुरी,